जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात बघा विविध अपडेट सध्या येत आहे। तर त्यामध्ये बघा जे काही 11,085 उमेदवारांचं सध्या सिलेक्शन झालं होतं, तर त्या सिलेक्शनामध्ये जवळपास ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन सध्या ज्यांचं समुपदेशन झालेलं आहे आणि काही जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी त्यांना नियुक्ती देखील मिळालेली आहे। तर अशीच नियुक्ती जिल्हा परिषद जी अलिबाग आहे, म्हणजे जे काही रायगड जिल्हा परिषद आहे, तर त्या जिल्हा परिषदमध्ये सध्या नियुक्ती ह्या ठिकाणी बघा देण्यात आली होती। तर त्या ठिकाणी एक अशी केस सध्या निघालेली आहे की एक उमेदवार होता जो काही ह्या ठिकाणी बघा श्रीराम शिंदे नामक उमेदवार होता। तर त्यांनी जे काही शैक्षणिक पात्रतेसंदर्भात ज्या त्यांच्या पासिंग डेट होत्या, तर त्या जे काही सेल्फ सर्टिफाय आपल्याला करायला लावलं होतं, त्या सेल्फ सर्टिफायमध्ये दिनांक ज्या होत्या त्या चुकीचा ह्या ठिकाणी बघा भरल्या गेल्या असल्यामुळे किंवा त्याची चुकीची ह्या ठिकाणी दिनांक जी पासिंग डेट आहे ती चुकीची भरली गेली होती। त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा शासनाची दिशाभूल केली आहे, अशा संदर्भात या ठिकाणी त्यांना जो काही शिक्षण सेवक पदावर सध्या त्यांना नियुक्ती मिळाली होती, तर त्या नियुक्तीचे जे ह्या ठिकाणी बघा जो काही आदेश होता तर तो ह्या ठिकाणी त्यांना रद्द करण्यात आलेला आहे। तर त्या ठिकाणी ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, हे जिल्हा परिषद अलिबागचं ते पत्र आहे। तर ह्या ठिकाणी बघा हे जे पत्र होतं ते 5/4/2024ला इश्यू करण्यात आलं होतं। तर ह्या ठिकाणी जे काही संदर्भ देण्यात आले आहेत ते महत्त्वाचे जे काही शासन निर्णय होते, आपल्याला माहिती आहे की महत्त्वाचे 3 शासन निर्णय आहे शैक्षणिक पात्रतेसंदर्भात। त्याच्यामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जो महत्त्वाचा शासन निर्णय होता तो होता 27/2/2023। त्यानंतर दुसरा जो आहे तो 7 फेब्रुवारी 2019। त्यानंतर बघा विविध जे आयुक्त स्तरावरनं जे पत्र होते, तसंच शिक्षक भरती संदर्भात ज्या काही नियमावली होत्या, तर त्याच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी बघा राम शिंदे नामक म्हणजे या ठिकाणी अभियोग्यताधारक होते। त्यांची पवित्र प्रणाली अंतर्गत संदर्भ क्रमांक 5 अन्वये शिक्षण सेवक पदावर जी शाळा या ठिकाणी बघा शेवते म्हणून पंचायत समिती महाड जिल्हा रायगड या ठिकाणी नियुक्ती सध्या देण्यात आली होती। तर ज्या अर्थी संदर्भ क्रमांक 2 अन्वये नियुक्तीकरिता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्याचे त्यांच्या सेवेच्या कालावधी निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार फौजदारी कारवाईस पात्र असेल, त्याची सेवा त्वरित समाप्त करण्यात येईल असे निर्देश या ठिकाणी केले होते। तर ह्या अर्थी बघा जे काही उमेदवार होता तर श्रीराम सिद्धेश्वर शिंदे यांनी शिक्षण सेवक पदभरती 2022 प्रमाणपत्रामध्ये त्यांचं बघा शिक्षणाचं जे काही हे होतं DED होतं, तर DEDचं निकालाचा जो दिनांक आहे तो 17/1/2023 नमूद केल्याने ते टेट परीक्षेमध्ये ह्या ठिकाणी बघा पात्र झाले आहेत। परंतु संदर्भ क्रमांक 4 मधील मुद्दा क्रमांक जो होता 16.1 अन्वये श्री राम सिद्धेश्वर शिंदे यांनी शैक्षणिक व व्यावसायिक परीक्षा पास असल्याचे प्रमाणपत्रावरील 17/3/2023 ऐवजी 17/1/2023 अशी चुकीची नमूद करून प्रशासनाची दिशाभूल करून नोकरी मिळवण्याकरिता चुकीची माहिती शिक्षण सेवक पदभरती 2022च्या प्रमाणपत्रात सादर केलेली होती। म्हणजे ह्या ठिकाणी काय झालं आहे, जे काही नियमावली दिली होती जे शैक्षणिक पात्रतेसंदर्भात, तर त्याच्यामध्ये बघा संबंधित जो काही उमेदवार होता, तर त्या उमेदवाराचं जे शिक्षण सेवक पदभरती सध्या जी सुरू असलेली 2022चं जे प्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफाय करत असताना या ठिकाणी त्यांचं DEDचा जो काही निकालाचा दिनांक होता, तर तो दिनांक या ठिकाणी 17/1/2023 नमूद केल्याने ह्या ठिकाणी बघा जी काही टेट परीक्षा होती, तर ती टेट परीक्षासाठी तो पात्र झाला होता। परंतु या ठिकाणी संदर्भ क्रमांक 4 मधील जो मुद्दा होता, तर त्याच्यामध्ये संबंधित जो उमेदवार आहे तर त्यांनी शैक्षणिक आणि व्यावसायिक परीक्षा पास असल्याची प्रमाणपत्रावरील जे दिनांक होती ती 17/3/2023 ऐवजी 17/1/2023 अशी चुकीची नमूद करून प्रशासनाची दिशाभूल करून नोकरी मिळणे चुकीची माहिती शिक्षण सेवक पदभरती 2022 प्रमाणपत्रामध्ये त्यांनी केलेली होती। तर ह्याच्या अनुषंगाने जे काही कार्यालयातून दिलेले शिक्षण सेवक पदाची नियुक्ती आदेश जो होता, तर तो आदेश या ठिकाणी बघा दिनांक 9/3/2024 पत्रान्वये रद्द करण्यात येत असून शिक्षण सेवक पदावर सेवा त्यांची समाप्त करण्यात येत आहे। म्हणजे या ठिकाणी सेल्फ सर्टिफायमध्ये चुकीची माहिती असेल किंवा मग त्यांनी जी माहिती दिलेली आहे तर ती नियमाला धरून न होती, तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी शासनाची दिशाभूल या ठिकाणी केलेली आहे, चुकीची माहिती दिली आहे। ह्या कारणामुळे ह्या ठिकाणी बघा त्यांची जी काही सेवा समाप्ती आहे ती ह्या ठिकाणी करण्यात आली आहे। म्हणजे त्यांचं सिलेक्शन होतं ते ह्या ठिकाणी रद्द करण्यात आलं आहे। त्याच्यासाठी ज्यांनी सध्या असे जे काही केसेस आहे
तर ते सध्या आता एवढे सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे, तर ह्याच्यामध्ये अनेक केसेस या ठिकाणी बघा निघू शकतात. तर असाच हा एक रायगड जिल्हा परिषदमधला हा एक केस सध्या निघालेला आहे. आणि जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना ज्या काही महत्त्वाच्या ज्या बाबी होत्या तर त्या या ठिकाणी बघा चेक झाल्यामुळे किंवा एखाद्या वेळेला या ठिकाणी जेव्हा चेक करत असताना जे काही अधिकारी वर्ग असेल तर त्यांच्या नजरचुकीने देखील या ठिकाणी ज्या बाबी आहेत त्या या ठिकाणी बघा निघून गेल्या असेल. आणि अंतिम ज्या निदर्शनास आल्यानंतर ह्या ठिकाणी बघा जेव्हा आदेशवर निदर्शनास आल्यानंतर या ठिकाणी माहिती पडलं का त्यांनी जी डेट आहे ती चुकीची या ठिकाणी दिली गेल्यामुळे किंवा मग त्यांनी खोटी माहिती दिल्याने त्यांनाही हे जे शिक्षण सेवक पद आहे ते त्यांना मिळालेलं होतं. ह्या कारणाने त्यांना सध्या अपात्र आणि सेवा समाप्त त्यांची करण्यात आलेली आहे. तर अशी एक बातमी सध्या फिरत आहे. तर असे उमेदवार आपल्याला बरेच म्हणजे पाहायला मिळू शकतात. जर त्यांची व्यवस्थित छाननी जर केली तर होऊ शकतात. तर मे बी अशी एक ही महत्त्वाची अपडेट होती. तर बघूया पुढे काय होतं. तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.